तर मित्रांनो, जगामध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध होत आहे. हे युद्ध का होत आहे? यामागं कारणं काय आहेत? कोणत्या कारणांमुळं सध्या हे युद्ध होत आहे? या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला या सीरीजमध्ये देणार आहे. ही सीरीज तुम्ही शेवटपर्यंत फॉलो करा. यामध्ये वेगवेगळे शॉर्ट्स येत राहतील. या सीरीजमध्ये या सगळ्या गोष्टी मी कव्हर करणार आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? यासाठी तुम्ही पहिले मला फॉलो करा, जेणेकरून संपूर्ण सीरीज तुम्हाला पाहायला मिळेल. या तीनही देशांमध्ये सध्या युद्ध चालू आहे. यामध्ये अमेरिका आणि इस्रायल एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे इराण. जर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की ह्या तीनही राष्ट्रांमध्ये युद्ध का होत आहे, यामागं काय कारण आहे, हे समजून जर घ्यायचं असेल तर पहिले आपल्याला यांचा इतिहास समजून घ्यावा लागेल. यामध्ये पहिले आपण अमेरिकेचा इतिहास समजून घ्या. अमेरिका सध्या एक महासत्ता आहे आणि या महासत्तेला आपलं जे साम्राज्य आहे हे या जगामध्ये टिकवायचं आहे. अमेरिकेच्या एका माजी राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं होतं की अमेरिकेचा वैश्विक राजकारणामध्ये किंवा परराष्ट्र जे अमेरिकेचं धोरण आहे, जी परराष्ट्र पॉलिसी आहे, त्या रिस्पेक्टने त्यांनी सांगितलं होतं की अमेरिकेचा ना कोणी मित्र आहे ना कोणी शत्रू आहे. अमेरिका फक्त एकच गोष्ट फॉलो करते आणि ती म्हणजे इंटरेस्ट. ज्या ठिकाणी ज्या देशासोबत अमेरिकेचा काही इंटरेस्ट असेल त्या ठिकाणी अमेरिका त्यांचे रिलेशन मेंटेन करते आणि हे रिलेशन असे की ज्यामध्ये अमेरिकेचा बेनिफिट असेल, पुढच्या राष्ट्राचा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे अमेरिका महासत्ता कशामुळे बनलेली आहे? अमेरिका महासत्ता बनलेली आहे त्यांच्या डॉलरमुळं. आज जगामध्ये जोही ट्रेड होतो, जोही व्यापार होतो, तो मोस्टली अमेरिकन डॉलरमध्ये होतो आणि या डॉलरमुळं अमेरिकेला पॉवर मिळते आणि अमेरिका संपूर्ण जगामध्ये महासत्ता म्हणून कार्य करते. जगातला प्रत्येक देश हा त्याच्या फॉरेक्स रिझर्व्हमध्ये अमेरिकन डॉलर ठेवतो, कारण की व्यापारासाठी प्रत्येक देशाला अमेरिकन डॉलरची गरज पडते आणि यामुळं अमेरिकेला पॉवर मिळते. आणि आपली महासत्ता वाचवण्यासाठी आणि डॉलरला मजबूत ठेवण्यासाठी ज्याही गोष्टी कराव्या लागतील त्या गोष्टी अमेरिका करते. जेव्हा जेव्हा डॉलरवर संकट आले किंवा लोकांनी डॉलरला बायपास करायचे मार्ग शोधले, ज्या ज्या राष्ट्रांनी डॉलरला बायपास करून दुसरी करन्सी आणण्याचा विचार केला, त्या सर्व राष्ट्रांवर किंवा त्या सर्व राष्ट्रांच्या राष्ट्राध्यक्षांवर अमेरिकेने हल्ला केला, त्यांची हत्या केली किंवा त्या देशांवर युद्ध लादलेलं आहे. हा इतिहास आहे. इराकच्या बाबतीतही असंच काही चालू आहे. 1960-70च्या अगोदर जगामध्ये ज्याही करन्सी होत्या ह्या मोस्टली गोल्डसोबत लिंक होत्या आणि देशांचा जो ट्रेड व्हायचा हा गोल्डच्या रिस्पेक्टने व्हायचा. नंतर पुढं आधुनिकीकरण झालं, ग्लोबलायझेशन झालं. जगामध्ये ज्या इकॉनॉमीज होत्या ह्या दुसऱ्या देशांसाठी खुल्या झाल्या. देशांच्या ज्या अर्थव्यवस्था होत्या ह्या जागतिक कंपन्यांसाठी खुल्या झाल्या. भारतामध्ये हे ग्लोबलायझेशन 1991च्या आसपास झालं आणि यानंतर जगामध्ये गरज पडली ती एनर्जीची आणि ही एनर्जी कशाच्या स्वरूपात येणार होती? ही येणार होती